तर भावांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं एकदा स्वागत आहे। तर आज मी चाललोय 85 किलोमीटर लांब एका व्यक्तीला भेटण्यासाठी। ती व्यक्ती कोण आहे, काय आहे, तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजून जाईल। आज मी संध्याकाळचे आता 7 वाजलेत, 6:30 ते 7 वाजलेत आणि आता 5 मिनिटं प्लॅनिंग झालं की फक्त विचारायला म्हणत की जायचं का म्हणून। तर विचार काय केलाच नाही। 5 मिनिटानंतर फक्त डोक्यात आलं की जायचं आहे। तर मला चल गाडी काढली, पॅकिंग केलं आणि लगेच आता चाललोय। तर ती व्यक्ती कोण आहे हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल आणि पूर्ण व्हिडिओ पण बघा। संध्याकाळचे 6 वाजले, लोकेशन बघा, सूर्य पूर्ण खाली गेलाय, गाड्या वगैरे चालल्यात आणि मी पण चाललोय आता माझी गाडी घेऊन। चला हा व्हिडिओ पूर्ण बघा भावांनो। तर व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला निघूया। आजच निघण्याचं कारण असं आहे की उद्या त्या व्यक्तीचा बर्थडे आहे आणि त्या बर्थडेसाठी मी जातोय। आणि एक गोष्ट अशी आहे की त्या व्यक्तीला माहित नाही आहे की मी आज येतोय। आदल्या दिवशी मी तिकडे येतोय हे तिला माहित नाही आहे। तर तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पण बघूया आपण की काय असेल एक्सप्रेशन, आणि बघूया आता भेटल्यानंतरच। तर इथनं खूप लांब आहे, मी आता इचलकरंजी सोडून पुढे आलोय। पुढे आल्यानंतर म्हणलं जातोय तर व्हिडिओ बनवूया, एक युट्यूबवर व्हिडिओ पण होईल, एक ब्लॉग पण तयार होईल। तर चला भावांनो भेटूया, जाऊया। असं जरा गडबड होते बोलण्यासाठी, कारण का आतुरता फक्त जाण्याची। तर थोडं समजून घ्या तुम्ही, चला निघूया। गोष्ट सांगतो की मी लहान होतो त्यावेळेला या बसमध्ये जायचो। मी इकडे बस चालल्या या बसमध्ये मी जायचो। लहान होता आणि आज काळ आहे मी माझी गाडी घेऊन चाललोय त्या व्यक्तीला भेटण्यासाठी। त्या व्यक्तीला बसमध्ये भेटायला येतो, त्या व्यक्तीला भेटण्यासाठी मी नाईटला गाडी घेऊन चाललोय। तर आपल्याला खूप त्या व्यक्तीला भेटले एक साईड आहे, मी ते सांगतो तुम्हाला। चला व्हिडिओ असं करत राहा। तर नक्की सांगा। चला बघूया भावांनो, बेडक्या फॅक्टरीपर्यंत पोहोचलोय आता। बेडक्या फॅक्टरी एक मिनिट। तर भावांनो, हे ममदापूरचं ग्रामदैवत आहे, ममदापूरच्या आंबाबाई हे मंदिर आहे। तर फायनली ममदापुरात पोहोचलोय। ममदापूरचा पण आपल्याला पुढे जायचं आहे। ममदापूर म्हणजे माझ्या आजीचं गाव, तुम्हाला माहीत नसेल तर भरपूर जणांना माहिती आहे, भरपूर जणांना माहीत नाही। तर चला अजून पुढे जायचं आपल्याला। तर चला निघूया आता। चालू आहे आता, गाडी कंटिन्यू चालूच आहे, थांबलेली नाही आहे अजून चालूच आहे। जरा थंडी वाजते आहे, पुढे जाऊन जरा थांबून जर्की वगैरे घालणार आहे, जर्की आणि ग्लव्स वगैरे आहेत ते घालायचे। चला फायनली भावांनो, पेट्रोल पंपावर आलोय। पेट्रोल टाकलंय 450 रुपये पेट्रोल टाकलेलं आहे आता। 400 रुपये टाकणार होतो आणि म्हणलं 50 एक्स्ट्रा टाकूया। काटा बघा कुठं आलाय, पूर्ण टेकायला आला काटा आता। आणि आता इथनं नॉनस्टॉप जायचं आहे। तर इथंच मस्तपैकी जर्किंग वगैरे घालून घेऊया, कारण थंडीलाही आहे। मस्तपैकी जर्किंग टाकूया। एखादा त्याला ग्लव्स घातले, कारण एक हात आता मोबाईल व्हिडिओ करायला पाहिजे त्यामुळे ठेवलाय। तर चला निघूया भावांनो। आता डायरेक्ट घरात गेल्यानंतर किंवा आधीमध्ये थांबलो तर व्हिडिओ करेन। ओके चला निघूया। फायनली भावांनो, 50 किलोमीटरचा अंतर पूर्ण झालेला आहे, नाही 50 किलोमीटर झाला। त्यामुळे मी इथं थांबले थोडा वेळ, पूर्ण हायवेवर आहे हे बघा। चहा नाश्त्यासाठी थांबलेलो, चहा नाश्ता वगैरे करून झाला सगळा। जरा मिठाई वगैरे पण घेतली, स्पेशल आपल्याला आवडते ती त्यामुळे घेतली। आता जरा तर निघणार आहे। नाश्ता वगैरे करताना व्हिडिओ नाही केला, कारण खाणं पिणं चालू होतं, लई भूक लागलेलं, त्यामुळे चालूच केला, तसं व्हिडिओच नाही केला। चला खरंच ह्यो उसाचा पड जाताना बघून आम्हाला सैराट पिक्चरची आठवण आली। खेडेगावातली ही एक गोष्ट लय भारी माहिती आहे का। शहरात असलं की 9, 10, 11, 12 वाजले, 1 वाजलं तरी पण लोक फिरत असतात इकडे तिकडं। पण खेडेगावात 9 वाजले म्हटलं की सगळ्यांची गुड नाईट झालेली असतात। 8 वाजता सगळे जेवतात, 9 वाजता सगळ्यांची गुडून झालेली असतात, 10 वाजता एकेकांच्या झोपा झालेल्या असतात। आणि आम्ही शहराकडची 10 वाजले काय 12 वाजले काय जागेच असतात। तिथं मला रस्त्यावर एक काळा माणूस पण दिसत झालाय, काळा मित्र म्हणायला नको, काळा माणूस पण दिसत झालाय। पण गावाकडं जसं घर जवळ येते तसं जुन्या आठवणी आठवायला लागल्यात मला। जुन्या आठवणी पण जागा होत्या जरा, की बाबा लहानपण कसं होतं। कारण लहानाचा मोठा मी इथंच झालोय, लहानाचा मोठा नाही, लहानपणी फोन उचला की रे, फोन तरी उचला, फोन उचलायचं कुठं आहेत फोन।
बाबा काय जेवायला बसला होता मी. फायनली भावांनो आपण आता पोचलेलो आहे घरी आपल्या. आणि 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 हा बघा आमच्या मॅडम काय करतात. शिलाई काय हे जंपर शिवायचं काम चालू आहे. निस्ता कामच करते आमची मी, दुसरं काय करत नाही. हे बघा आमचं भूत 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 विश करायचं म्हणून थांबलंय आणि झोपून टाकलंय भूत. जरा फायनली पोचलोय मी घरी आणि जेवण वगैरे सगळं झालंय. आता झोपणार आहे मस्त. चला ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.